हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी सौरभ सुरेश मात्र आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा शो आहे अंधेरीला. तर आता खूप उशीर झाला आहे. आज मला आपला टेम्पो ऑलरेडी पाठवलेला आहे. आपण टेम्पोसोबत राहुल, अनिकेत आणि काका गेलेला आहे. मी बजा काका आणि भारत काका आता स्टेशनला चाललो आहे. आपले अर्धे मेंबर्स ट्रेननी चालले आहेत आणि अर्धे मेंबर जॉबवरनं डायरेक्ट येणार आहे. तर चला आता तुम्हाला जाता जाताच भेटतो मी. फायनली आपण निघालेलो आहे. डायरेक्ट इकडनं ट्रेन पकडणार आहोत. आणि आज आपले छोटे ग्रुपचे मेंबर्स पण आहेत, बेसवाले. आपले बेसवाले आज शॉर्ट आहेत. आज आपले बेसवाले शॉर्ट आहेत, सो आपले छोट्या ग्रुपमधले पोरं येत आहेत. खूप मजा करणार आहे आज. खूप दिवसांनी आलोय सौरभ गावले वाजवायला. बघू काय कसं. हा येणार नव्हता, पण ह्याला आता जबरदस्ती आणलाय. चल चल जबरदस्ती आणलाय. बोलतो मी काय करू येऊन, मी काय करू येऊन बोलतोय. मग ह्याला आता व्हिडिओ पकडायला देतो. नाही, मला बेस वाजवायचं. तर चला जाता जाताच भेटतो. कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. घाटकोपरला पोहोचलोय आणि आपण मेट्रोची तिकीट काढलेली आहे. आता आपल्याला जायचं मरोळ नाक्याला. मरोळ नाक्यावरनं चालत जायचं आहे. तर आता आपण तिकीट काढली आहे आणि आपले अर्धे मेंबर्स मागे तिकीट काढतायत. छोटे आहे, परत तो आपला सकाटे आणि अजून बरेच जण आहेत. तर चला आता जातो वरती. आपण मेट्रो ट्रेनला जाऊ मस्त. आतमध्ये सकाटे कसं का आला आतमध्ये? मी काय बोलतोय आता याला काढू का? येताना परत एक नंबर ट्राय करायचं. काय बोलतो दादा? आज परत वाचवायचं आपल्याला. तो राडा करायचा आहे मरोळीमध्ये. आणि आपल्यासोबत बरेचसे मेंबर आपले जॉबवरनं येणार आहेत. आज नवीन पॅटर्न बघू. वाजवला तर इंट्रो वाजवू, नाही तर जुनाच इंट्रो वाजवू. आपण नवीनच ऑल न्यू बोलतो. न्यू तर न्यू. आता मेट्रो ट्रेन वाजवला ना. मेट्रो ट्रेन आल्यावर डायरेक्ट मेट्रोमधनं मरोळला उतरल्यावरच भेटतो. बाय. आलेली आहे आपली सवारी. बाबा लाईनीत उभा राहा, लाईनीत उभा राहा, नाही तर घेऊन जातील. तुला नाही नेणार, आम्हाला नेतील. सकाळी काय बोलतो, कसं वाटतंय तुला? ये जागा झाली का एसी मध्ये ना? पण तू आज चिकना म्हणून कुठे चाललाय? एकदम चिकना, केस विस. कोण आहे का कोण मैत्रीण येणार आहे का भेटायला? पावसाने पडायला सुरुवात केलेली आहे. बघू आता लोकेशनला कसं काय पोचायचं. थांबलो आम्ही, जस्ट मरोळला उतरलो आणि पाऊस सुरू झालेला आहे. मला दाखवतो बघा. फुल बारिश. भिजायचं. हा, मग ऑर्डर कशी वाजेल? पण चाललं डेंजर पाऊस चालू झालेला आहे. फायनली पोचलेले आहे लोकेशनला. आणि हे बघा जय महाराष्ट्र मित्र मंडळ, यांचं आगमन आपल्याला वाजवायचंय. आता बघूया आपला टेम्पो कुठे. बघा आपले मेंबर्स आलेले आहेत. चला आता आपला टेम्पो कुठे बघूया, कुठे सेटअप करताय. किती खाल्लं रे? किती खाल्ला? एकच खातोय. हा, एकच. मगाशी किती बोलला? 3 सँडविच. 3 सँडविच सांगतो मेनू. सगळ्यांनी 2 ग्रिल सँडविच आणि सँडविच. एकट्यानी नाही रे बाबा, सगळ्यांनी एकट्यामध्ये त्यांनी 1 सँडविच तरी खाल्ला. मला विचारलं का? तू नव्हता इथं. बोल ना, तू नव्हता. बोल ना. मी इथेच होतो, बघत होतो, बोलवतो का? बघा असा करतात. हे बघा, हे असे करतात. एकटे एकटे खातात. हे बघा आपण खातोय. बागा तू खाल्लं की नाही? 9 समोसेचा कॉन्ट्रॅक्ट.
लवकर का आपल्याला हातगाडी बांधायची. चला इन्स्ट्रुमेंट अजून आपला टेम्पो आला नाही, ट्रॅफिक मध्ये अडकलेला आहे. टेम्पो आल्या आपण इन्स्ट्रुमेंट लावून घेऊ पटापट, कारण की उशीर होणार आहे खूप आपल्याला. टेम्पो ट्रॅफिकमध्ये अडकला आहे तो. हे बघा हातगाड्या दिसत असतील तुम्हाला. हे बघा इथे हातगाड्या पण रेडी आहेत आपल्या. फक्त आता टेम्पो यायचा बाकी राहिला आहे, तर टेम्पो आल्या आपण इन्स्ट्रुमेंट लावून घेऊया पटापट. चला बाय. टेम्पो आलेला आहे आपला आणि आता सेटअप करून घेऊया फटाफट, इन्स्ट्रुमेंट काढून घेऊ. चला रे. सेटअप रेडी आपला बघू शकता. आणि आपण 2 गाणे वाजून झालेले आहेत. 2 गाणे वाजवले आपण. आता थोड्याच वेळात आपल्याला लोकेशनला जायचं, थोडंच पुढे लोकेशन. तर पुढच्या स्टॉपपासून आपल्याला तसं फिरून यायचं आहे. खूप मजा येणार आहे वाजवायला. पावसाने अशीच साथ दिली तर खूप मजा येईल. बघू आपण आता पुढे. पोचलेलो आपण लोकेशनला. हे बघा इकडनं सुरुवात करायची आपल्याला. इकडनं आत जायचं का? इकडनं आत जायचं आपल्याला. माहीत का
फायनली पॅकअप झालेला आहे आपला शो आणि बघू शकता खूप पावसाने हालत बेकार केली. कीबोर्ड थोडा भिजला आहे तर त्याला शिकवायला लागेल. आणि इकडे बघा हातगाडी बघा हातगाडी. आता मस्त पॅकअप करून घेऊ पद्धतशीर आणि मग निघूया आपण. आता मोरया पॅकअप झालेला आहे. पॅकअप आणि पावसाने हैराण केलेलं आहे. फुल हैराण. गणपती बाप्पा. आज आपण आलेलो सातबाग मरोळी जय महाराष्ट्र मित्र मंडळ यांच्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा वाजवण्यासाठी. कसं वाटलं? एक नंबर. 1 2 आणि 3 हिप्पी बुर्रे लवली बीट साठी. 1 2 3 हिप्पी बुर्रे. मला वाटतं सातबाग मध्ये लवली बीटचे दुसरी वेळ आहे. आणि इथे येण्यापूर्वी आम्हाला आमचे मित्र भोसले यांनी सांगितलं होतं की फक्त देवेंद्र भोसले यांनी सांगितलं होतं की याला आपण लवली बीट बोलूया. त्यांनी शब्द दिला होता आम्हाला की आम्ही सातबाग वाजवणार नाही गाजवणार. आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी सातबागच्या बालेकिल्ल्यात गाजवलं. म्हणून लवली बीटला पुन्हा एकदा जाहीर धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी सुद्धा लवली बीट आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही असं हे करतोय. थँक्यू लवली बीट. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना खास स्पेशल तुझ्या भाई. तुझं एवढं नाव आहे ना, तू जागतिक स्तरावर नाव हे आमचा सगळ्यांचा आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे. धन्यवाद. तर वाजलेत आता 12:30 आणि जस्ट आपण पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. आजचं वाजवणं खूप सुंदर झालं. फक्त पावसाने आज थोडी साथ नाही दिली आपल्याला. खूप दणदणीत पडला आणि सगळ्यांना भिजवलं. आता उद्या परत आपल्याला अंबरनाथला शो आहे आणि ह्यांना पण उद्या 3 शो आहेत. आपले घरगुती आहेत गणपती आणि 2 मंडळाचे आहेत, 1 सोसायटीचा आहे. तर असे 3 की 4 शो आहेत त्यांना. 2-2 तास असे शो आहेत. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चाललो आम्ही घरी. आपली गाडी आहे मागे पार्किंग केली आहे, त्या गाडीसाठी थांबलो आहे. तर चला पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.